नमस्कार मित्रांनो, खूप महत्त्वाचा अपडेट आणला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई. तर सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जे कोणी जॉब करतं आहे किंवा NHM अंतर्गत जे कोणी जॉब करतं आहे तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप नका करू. व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला काय माहिती आहे ती भेटणार नाही, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. जे कोणी कंत्राटी कर्मचारी आहे त्यांचा सेवा समावेशन बाबत हा व्हिडिओ असणार आहे. तर पहा, NHM हे ज्यांना माहिती आहे त्यांना आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं. NHM जे चालतं यामध्ये दोन गोष्टी असतात NHMमध्ये. एक आहे NRHM असतं आणि एक असतं NUHM, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन आणि नॅशनल रुरल हेल्थ मिशन. अर्बन हे सिटीमध्ये चालतं आणि NRHM हे नॅशनल रुरल हेल्थ मिशन जे ग्रामीण भागामध्ये आहे यामध्ये चालतं. तर यामध्ये पहा काय होतं, जेव्हा परमनंट भरती येत नाही, परमनंट भरती येत नसेल तेव्हा कंत्राटी भरती ही शासन चालवतं. काही काळापुरते म्हणून ते शासन चालवतं आणि मग परमनंट भरती येत नसल्यामुळं मग त्यांनाच पुढे चालत ठेवतं. तर बघा, कंत्राटी भरती खूप वर्षापासून चालायला लागली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी. तर या ठिकाणी पहा, जे कंत्राटी भरतीमध्ये खूप जण आपले बंधू भगिनी जॉब करत आहेत तर त्यांच्यासाठी पहा व्हिडिओ असणार आहे. पहा, त्यांच्या परमनंट बाबत हा शासनानं एक सर्क्युलर जाहीर केलेला आहे, तर त्यांच्यासाठी आहे. तर व्हिडिओ स्किप नका करू. तर चला स्टार्ट करू. 17 तारखेचा हे अपडेट आहे. 17 जूनला हे अपडेट आलेलं आहे. आज आहे 25 तारीख. तर जवळपास 5-7 दिवसापूर्वींचं हे अपडेट असणार आहे. तर पहा, प्रति कोणासंदर्भात आहे? प्रति माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. तर विषय काय असणार आहे? पहा, विषयमध्ये मेन्शन केलेलं आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सध्या जे कोणी जॉब करते कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सेवा समावेशनाबाबत, तर त्यांच्याविषयी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सेवा जे त्यांचे समावेशन किंवा त्यांना परमनंट करायचं आहे त्यांच्याविषयी पहा, संदर्भ पण जोडलेले आहेत. 2 मीटिंग ऑलरेडी झालेल्या आहेत, तर त्यांच्या मिटिंगाच्या संदर्भ याच्यामध्ये जोडलेले आहेत. दिनांक 14 मार्च 2024चे एक संदर्भ आहे आणि 13 जून 2025चे एक संदर्भ आहे. यांच्यामध्ये हे समावेशन जे करण्यात आलं होतं, हे जे यांना परमनंट करण्याचा जो रूल होता त्यामध्ये त्या मीटिंगमध्ये असं ठरला होता की जे वॅकन्सी 100 उदाहरणार्थ निघाली असेल, मग त्यामधले 70 जी वॅकन्सी असेल ती वॅकन्सी सरळ सेवेने भरण्यात येईल आणि उरलेली 30 जी वॅकन्सी असेल ती वॅकन्सी NHM अंतर्गत जे कोणी सध्या जॉब करते तर त्या जॉब करणाऱ्यामध्ये जे सगळ्यात सिनियर असेल, 10 वर्षे होऊन त्यांना पुढे सेवा दिली असेल त्यांनी शासनासाठी, तर 10 वर्षे प्लस जे कोणी असेल त्यांना परमनंट करण्यात येईल, असं ह्या मीटिंगमध्ये हे ठरलेले आहेत. ठीक आहे. ह्या तुम्ही हे GR महाराष्ट्रामध्ये पण चेक करू शकता. त्या GRमध्ये तुम्हाला हे पूर्ण माहिती भेटून जाईल. पहा, असा नियम होता. तर आदरणीय महोदय, या पत्रामध्ये काय सांगितले तर पहा, यामध्ये उपरोक्त संदर्भ विषयान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत किमान 10 वर्ष, पहा मी सांगितल्याप्रमाणे 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटीमध्ये टेक्निकल पण पोस्ट आल्या आणि नॉन टेक्निकल पण पोस्ट आल्या. दोन्ही पोस्टसाठी विषय आहे हा. कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय 14/3/24 ह्या ठिकाणी तो शासन निर्णय आहे. 14/3/23च्या मीटिंगमध्ये हे करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे, महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दरवर्षी जे रिक्त पदे होतात, ठीक आहे, कारण दरवर्षी जी वॅकन्सी होत राहते त्या वॅकन्सीमध्ये जी रिक्त पदे होत राहतात, तर त्या रिक्त पदे वर सरळ सेवेत भरण्यात येणाऱ्या कोट्यापैकी, आता सरळ सेवेमध्ये जी काही वॅकन्सी होणार आहे त्यामध्ये 70% ही सरळ सेवेने भरले पाहिजे. 70% हे सरळ सेवेने म्हणजे एक्झामिनेशन थ्रू, आणि उरलेले 30% जे पोस्ट आहे तर ती राष्ट्रीय आरोग्याअंतर्गत जे किमान 10 वर्षाच्या पेक्षा जास्त त्यांची सेवा झालेली आहे, जास्त सेवा झालेल्या टेक्निकल पोस्ट किंवा नॉन टेक्निकल पोस्ट असे कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याबाबत उपरोक्त शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे. ठीक आहे. तर हे मुद्दा समजला तुम्हाला. आता याच्यामध्ये जे कोणी 10 वर्षापुढचे असतील तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे, तुम्ही हे परमनंटचे चान्सेस जास्त आहेत, होणारच आहेत परमनंट. ठीक आहे. तर पहा, खूप जण आहेत जे कंत्राटीमध्ये जॉब करत आहेत, कारण परमनंट शासन वॅकन्सी लवकर काढत नाही, त्यामुळे ऑप्शन नसतं. परमनंटमध्ये नाही भेटलं तर आपल्याला कंत्राटीमध्येच करावी लागते. पहा, त्यानंतर पहा, संदर्भ 2मध्ये काय सांगितलं होतं की अन्वय जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023-24मध्ये जी काही पदभरती झाल्यानंतर जी वॅकन्सी आली, जे वॅकन्सी जागा रिकाम्या झाल्या, जे पदं रिकामे झाले, ते पदं रिकामे झाल्यानंतर त्यामध्ये काय सांगितलं, वेटिंग लिस्ट जी आहे, प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यावर ही पदे रिक्त राहत असल्यास, आता काय आहे, कोणती पण एक्झाममध्ये काय होतं, वेटिंग लिस्ट ठेवतात.
वेटिंग लिस्ट का ठेवतात, कारण जे कोणी आले नाही तर वगैरे, किंवा मग काही पुढचे वॅकन्सी होत असेल थोड्या दिवसांनी, तर त्यांच्यासाठी ह्यांना हे त्यांची शक्यता चान्सेस असतात लागण्याचे. मग ते वेटिंग लिस्ट पण संपल्यानंतर काय सांगताय पहा, उमेदवार संपल्यानंतरही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ, दिव्यांग, समांतर आरक्षण वगळून ह्या सगळ्या गोष्टी वगळल्यानंतर उर्वरित रिक्त पदे ही गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूचीची प्रतीक्षा सूची तयार करून भरण्याबाबत कळण्यात यावे. जे एवढे आहेत यांना वगळून, ठीक आहे, कारण यांच्यासाठी सेपरेट तर वॅकन्सी तुम्हाला ठेवावंच लागेल, त्यासाठी काही ऑप्शन नाही आहे. तरी संदर्भ 1 मध्ये असं सांगितलं की शासन निर्णयानुसार एकूण मंजूर पदे 30% पदे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या राखीव ठेवण्याबाबत यावे. ठीक आहे. त्यानंतर जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, खूप महत्त्वाचं आहे. याकरिता पदाकर्त्याने साठीचे सुधारित पत्र तयार करण्याचा हा आदेश देण्यात आलेला आहे. कोणासाठी आदेश आहे? वैद्यकीय शिक्षण म्हणजे DMR, त्यानंतर नगर विकास विभाग, त्यानंतर ग्राम विकास विभाग यांना ही विनंती करण्यात आलेली आहे. तर पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर पहा, हे जे कोणी आहे तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे. जे कोणी NRHमध्ये, NUHमध्ये, NUHमध्ये जॉब करते सध्या, मित्र असेल, कलिग असेल, जे कोणी असेल, तर त्यांना हे व्हिडिओ पाठवून द्या की तेव्हा काय होतं आहे NHM अंतर्गत, ती गोष्ट त्यांना समजून जाईल. सार्वजनिक आरोग्य विभाग कुटुंब कल्याण अंतर्गत काय घडायला लागले. तर पहा, 2023-24मध्ये जी भरती झाली होती त्यामध्ये जी काही वेटिंग लिस्ट होती ती पण संपलेली आहे. मग वेटिंग लिस्ट संपल्यानंतर मग जे दिव्यांग वगैरे आहेत त्यांना पण वगळून 30% जे पदे आहेत ते ठेवण्यासाठी शासनाने हे पत्र काढलेलं आहे. 30 पदे कोणाला भेटली जाणार आहेत? ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत शासना सेवेमध्ये, NHMमध्ये सेवा बजावत आहेत, ते प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये असतील किंवा मग तालुका हेल्थ ऑफिसमध्ये असतील किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, कोठे पण हॉस्पिटलमध्ये ते जॉब करत असतील, त्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले असतील, त्यांना परमनंटसाठी शासनानं हा पत्र सांगितलेला आहे. ठीक आहे. तर हे तिघांना पण हे पत्र काढण्यास सांगितलेलं आहे, DMRसाठी, त्यानंतर नगर विकास विभागासाठी आणि ग्राम विकास विभागासाठी पण. यानंतरचं जे काही अपडेट असेल ते पण आपण, असं काही अपडेट भेटलं तर आपल्या चॅनलवर नक्की अपडेट टाकण्याचा प्रयत्न करू. आपल्या चॅनलला मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जी कोणी पहिल्यांदा पाहत असेल त्यांना जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुमच्या जवळच्या पण आपण शेअर करा. आताच DMRची भरती पण निघालेली आहे, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्या पण काही अपडेट असतील, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आपण नवीन व्हिडिओ बनवून त्याच्या संदर्भात काही माहिती देण्याचा प्रयत्न करत असू. DHच्या संदर्भात बी जर तुमची काही अडचणी असतील तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. आपण त्याचे पण काही अडचणी असतील तर त्यांचं पण काही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर अशा प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील. जे काही अपडेट तुम्ही, महत्त्वाचा प्रश्न असेल वगैरे तुम्ही विचारत चला, तुमचे महत्त्वाचे अपडेट असतील ते पण विचारत चला. तर नवीन असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतील. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये.